तुमची काय भूमिका आहे? आत्ता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होतो आणि त्या पद्धतीने येळगाव जिल्हा परिषद गटातून मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं उमेदवारी मागितलेली होती. परंतु या पक्षामध्ये गेली मी 10 वर्ष पक्षामध्ये कार्य करीत असताना माझ्यावरती अन्यायाची भूमिका झाली. माझं कुणावरतीही टीका टिप्पणी नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्या पक्षामध्ये मला वागणूक मिळाली किंवा जे तिकीट नाकारण्यात आलं ती काही पद्धत योग्य नव्हती. त्यामुळं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी या येळगाव जिल्हा परिषद गटामधून पहिल्यांदा अपक्ष अर्ज भरला, त्याच्यानंतर पक्षाचा एक अर्ज भरला आणि त्याच्यानंतर अपक्ष एक अर्ज, असे 3 अर्ज भरले. परंतु AB फॉर्म शेवटपर्यंत मला देण्यात आला नाही. गेली 10 वर्षे या पक्षात काम करीत असताना पाठीमागनं येणाऱ्या कार्यकर्त्यांना 6 महिने झाले नाही तर AB फॉर्म देत आहेत आणि जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो. अशा पद्धतीनं जर खाली तळामध्ये जर काम करणारे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावरती अन्यायाची भूमिका सातत्यानं होत राहणार. म्हणून भविष्य काळामध्ये या येळगाव जिल्हा परिषद गट असेल या गटामधील सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला या जो काय माझा अपक्ष अर्ज आहे त्या अपक्ष अर्जाला या दक्षिण कराड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पाठिंबा दर्शवला. मला आघाडीत म्हणजे महायुतीतनं पुरस्कृत करून म्हणजे भाजप पुरस्कृत करून मला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये मी या येळगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवत आहे.